विलास बापू वाघमोडे, ज्यांना इंदापूर तालुक्यात तेल लावल्या पैलवान म्हणून ओळखलं जातं, तेल लावलेला पैलवान म्हणताय. पण दुसऱ्या बाजूला तर बघा ना, दोन्ही नेते एकत्र आहेत, ताकद जास्त आहे. मग हे गणित कसं आहे? गावात सभापती हर्षवर्धन पाटील आलते, एक इनडायरेक्टली तुमच्या विरोधात प्रचार केला. हा कुठंतरी आता बघितलं तर प्रतिस्पर्धी आहेत, त्यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नाव आहे ह्या गटामध्ये आणि खूप ताकद लावली त्यांनी. परंतु जनतेची जी उमेदवारी किंवा जनतेची सेवा केली ती हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून केली. आता थोडा झेंडा वेगळा आहे. मनात आदर आहे, परंतु आता त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं. मी काय करायचं ते मी ठरवणार आहे. यश कोणाच्या पदरात पडणार आहे ते आता परमेश्वराने ठरवून घेऊन मला सांगतोय. आता तुम्हालाच काय माहिती असेल ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला काही माहित नाही. जर काय थोडं माहित झालं तर सांगेल तुम्हाला. नाही तसं नाही, सगळी कळ तर तुम्हालाच माहिती असते, आम्हाला काय असतं. आम्ही असं आता फिरून आम्ही आमचंच कौतुक करणार आहे. खरं तुम्हीच सांगा की काय होणार आहे. अजितदादा पवार ज्यावेळेस इथं चालते आणि याच ठिकाणी बसले होते ते, याच ठिकाणी, आणि बापूंचा त्यांनी हा संसार बघितला होता. बापूंचा संसार दाखवा. 25 गुरु आहेत. हा, शेळ्या आहेत, मेंढे आहेत. किती शाळा आहेत? शेळ्या थोड्याच आहेत, मेंढे आहेत जरा जास्त आहेत. होय का? हो, सगळं आहे आपलं. कोंबड्या, मेंढ्या, शेळ्या, कुत्री, मांजरं सगळं ठेवावं लागतंय. शेतकऱ्याला सगळंच लागतंय ना. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून अतिशय उत्सुकता आहे. ही उत्सुकता ह्या व्यक्तीभोवती फिरते. ती व्यक्ती आपल्या बरोबर आहेत विलास बापू वाघमोडे, ज्यांना इंदापूर तालुक्यात तेल लावल्या पैलवान म्हणून ओळखलं जातं, तेल लावलेला पैलवान, जे कधीच निवडणूक मला वाटतं हारलेले नाहीत. तर ते या ठिकाणी काटी लाखेवाडी गटामध्ये भाजपाकडून उभा आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की आता कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा आहे, बापूंना कसा रिस्पॉन्स आहे. तालुका भर मला विचारलं जातं, बापू की तुमचं बापूंचं कसं आहे रे तिकडं. मग मला उत्तर देणं अपेक्षित आहे म्हणून मी 2-3 दिवस झाले ह्यांना फोन करतोय, मला मुलाखत पाहिजे. परंतु आज नेमकं बापूंना मी गाठलं आणि बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहे. दिलखुलास मुलाखत असणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. बापू, कशा पद्धतीने हे सगळी प्रचार यंत्रणा चालू आहे, कसा रिस्पॉन्स आहे? प्रथमतः मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक शोककळा पसरलेली आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये मी व माझे कुटुंब सहभागी आहोत. अशी कुणावरही परमेश्वरानं वेळ येऊ नये अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि मी जिल्हा परिषदला भाजपचा उमेदवार म्हणून उभा राहिलो, तो जनतेचा उमेदवार. जनतेनं मला आग्रह केला आणि जनतेचा उमेदवार म्हणून आता ही निवडणूक लढवायला सज्ज झालो आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एक, माझ्या बाबतीमध्ये काही गोष्टी अशा आहेत, मी गरीब असलो तरी मी अत्यंत जीवनामध्ये अनेक पदावरती काम केलेलं आहे आणि पदावरती काम करताना निस्वार्थीपणानं जनता हेच माझा परमेश्वर मानून मी खऱ्या अर्थानं काम केलं. म्हणूनच जनता आज माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणं हे माझ्या दृष्टीनं जनतेच्या आशीर्वादानं फार मोठं आव्हान होतं. परंतु जनतेनं हातात निवडणूक घेतल्यामुळं ते मला आता तर वाटतंय की मला ती निवडणूक सोप्या पद्धतीनं जाईल. पण सोप्या पद्धतीने तुम्ही म्हणताय, पण दुसऱ्या बाजूला तर बघा ना, दोन्ही नेते एकत्र आहेत, ताकद जास्त आहे. मग हे गणित कसं आहे? ते नेते एकत्र झाले असतील, मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, परंतु जनतेच्या जर रेट्याच्या पुढं काहीच कुणी करू शकत नाही. ते एकत्र झाले असतील, त्यांच्या विचाराची वेगळी देवाणघेवाण असेल, पण मी आजपर्यंत जनतेची सेवा केली असल्यामुळं मला योग्य त्या पद्धतीनं भाजपची उमेदवारी घ्यावी वाटली आणि मी जनतेचाच उमेदवार आहे. पण आजपर्यंत जनतेची जी उमेदवारी किंवा जनतेची सेवा केली ती हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून केली. आता थोडा झेंडा वेगळा आहे. नाही, झेंडा जरी वेगळा असला तरी त्यांनी ज्या वेळेला मला साथ दिली त्याच पद्धतीने मी त्यांनाही साथ दिलेली आहे. आणि त्यांच्याकडून मला उमेदवारी म्हणजे मिळाली नाही, कारण हा गट हा आमचा हक्काचा गट असल्यामुळं. तालीम त्यांची होती ना ती. नाही, तालीम जरी असली त्यांच्याच तालमीत तयार झालो. कैलासवासी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या आशीर्वादानंच खऱ्या अर्थानं मी या राजकीय जीवनामध्ये प्रवास केला. गावचा सरपंच म्हणून 3 वेळा आणि भाऊंनीच मला खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये घेण्याची ही एक संधी दिली. आणि नंतरच्या कालावधीमध्ये हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा माझ्यावर फार प्रेम केलंय. मी त्यांना सुद्धा वाईट म्हणू शकत नाही. राजकीय प्रवास किती वेळ वर्षापासून आहे? राजकीय प्रवास माझा 40 वर्ष जवळपास राजकीय प्रवास. सुरुवात कुठल्या वयाच्या 21व्या वर्षापासून आज माझं 76वं वय आहे. आणि तेव्हापासून 21व्या वर्षी सदस्य झालो. हा, ग्रामपंचायतीचा सदस्य झालो. त्यानंतर 2 वर्षांनी मी सरपंच झालो आणि त्यानंतर दुसरी ग्रामपंचायत लढवली. त्यावेळेला अखंड 6 वर्ष सरपंच राहिलो. 3ऱ्या वेळेला सुद्धा मी ग्रामपंचायतीला निवडून आलो. 1 वर्ष सरपंच राहिलो आणि लगेचच मला पंचायत समितीचं तिकीट मिळालं आणि मी पंचायत समितीला सुद्धा चांगल्या मताधिक्यानं निवडून आलो. आणि त्यानंतर सलग 2 वेळा मी उभा राहिलो आणि आमच्या गावात नंतर 1 वेळा दिले. आणि मला परत अजून एकदा
पंचायत समिती अशी माझी 3 वेळा पंचायत समितीची निवड याच विभागामध्ये मी लढवण्याचा प्रयत्न पण केला. आता हे बघितलं तर प्रतिस्पर्धी आहेत, त्यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नाव आहे ह्या गटामध्ये आणि खूप ताकद लावली त्यांनी. ताकद किती जरी लावली ते पैशाने सक्षम असतील ते माणुसकीनं जास्त आहे एवढं मात्र नक्कीच. पैशाने सक्षम आहे, सगळेच पैशाने. आता तुम्ही इतक्या वर्ष आहे, नाही मी जरी इतक्या वर्ष असलो तर मी जनतेची सेवा केली. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार अथवा काय, माझं साधं घर आहे आणि माझे साधे परपंच आहे. ह्याच ठिकाणी माझे पुतणे सतीशराव वाघमोडे यांचं निधन झाल्याच्या नंतर अजितदादा पवार या ठिकाणी आले. ते सुद्धा म्हणले विलासराव हे काय आहे? मी म्हणलं हे माझं घर आहे, हे कायकाडी महाराजांची झोपडी आहे आणि त्यामध्ये कोणीही यावं दर्शन घेऊन जावं, अशा पद्धतीचं काम आमचं आहे. बरं बापू, आता महत्वाचा विषय आहे, काय आता निवडून यायचंय, समजा तुम्ही निवडून आला, काय विजन घेऊन आपण आता हे पुढे जाणार, काय तुमच्या डोक्यात आहे पुढे? मी या भागातला एक जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून त्यांची सेवा अखंडपणाने करणार आहे. प्रथमतः मी या भागातले जे पीरसाहेब वरकुटला पीरसाहेबाचं मंदिर असेल, पिटकेश्वरला महादेवाचं मंदिर असेल, काटीला आमच्या वेताळ महाराजाचं मंदिर असेल किंवा वांगीला आमच्या निर्वांगीला महादेवाचं मंदिर आहे. त्यानंतर तसं पाहिलं तर टिंब्याईचं मंदिर आहे, इथं शेटपळ हवेलीला नाथबाबाचं मंदिर आहे. ह्या सगळ्या मंदिराला तीर्थक्षेत्र आराखड्याचं मध्ये आता अ वर्गात असतील किंवा ब वर्गात असतील ते बघून मला जेवढा त्यांना निधी देता येईल तो जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार. नसते मंदिर उभारून काय करणार? युवकांना काही संधी मिळली पाहिजे, शिक्षण आहे, सगळं आहे ह्याच्यामध्ये. नाही, शिक्षणासाठी सुद्धा एक अभ्यासिका गावामध्ये जेवढा प्रयत्न करून जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेत त्यांना पुढे MPSCचा UPSCचा अभ्यास करायचा असेल त्यांना सुद्धा अभ्यासिकेच्या माध्यमातून त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता हे सगळं निवडणूक आता आली, कालच तुमच्या गावात सभा होती, हर्षवर्धन पाटील आलते, एक इनडायरेक्टली तुमच्या विरोधात प्रचार केला, हा कुठंतरी नाही सल आहे मनामध्ये? नाही करू द्या, प्रचार करणं त्यांचं कर्तव्य आहे. पण त्यांना आता मी त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही, कारण दोन्ही नेते आहेत, माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, एक मंत्री आहेत, एक माजी मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. परंतु आता त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं, मी काय करायचं ते मी ठरवणार आहे. यश कोणाच्या पदरात पडणार आहे हे आता परमेश्वराने ठरवून घेतलेलं आहे. त्यामुळे मला यशाबद्दल पूर्णपणे. दिवसाची सुरुवात कशी होती? घासा तर बसला तुमचा? दिवसाची सुरुवात काय झाली, आता एवढे मोठे बलाढ्य माणसं पुढे असताना माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यानं हे मतदारसंघ पिंजून काढत असताना थोडा त्रास होणारच आहे. परंतु जनता एका बाजूला पुढारी आहेत आणि जनता एका बाजूला आहे, त्यामुळे मला 100% खात्री आहे का ही परिस्थिती आहे? अशी परिस्थिती मी पाहतोय, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. आता तुम्हालाच काय माहिती असेल ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला काही माहित नाही, जर काय थोडं माहित झालं तर सांगेल नाही तुम्हाला. नाही, तसं नाही, सगळी कळ तर तुम्हालाच माहिती असते, आम्हाला काय असतं. आम्ही असा आता फिरून आम्ही आमचंच कौतुक करणार आहे. खरं तुम्हीच सांगा की काय होणार आहे उद्या. नाही ठीक आहे, असू द्या. बापूंना आता शेटपळ हवेलीला सभा आहे आणि बापूंना मुद्दा म्हणून, कारण काय झाले 2-3 दिवस झालं बापूंना महाग लागलो आम्ही की मुलाखत द्या. बापूंना वेळ नव्हता, पण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही काय जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या शासनाच्या निधी आहे तो निधी सुद्धा मग महिलांचा असेल, शिक्षण सेवेसाठी लागणारे अंगणवाडी असेल, प्राथमिक शाळा असतील किंवा गटारीच्या योजना असतील, अशा अनेक योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतात. कारण मी पंचायत समितीचा 2 वेळा सभापती झालोय. मला योजना कशा खेचून आणायच्या चांगलं माहिती आहे आणि त्या पद्धतीनं मी नक्कीच या योजना आणून सगळ्या गावांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढं मात्र. खरं तर उपमुख्यमंत्री स्वर्गीय म्हणायला सुद्धा थोडस जड जाते. अजितदादा पवार ज्यावेळेस इथं चालते आणि याच ठिकाणी बसले होते ते, याच ठिकाणी, आणि बापूंचा त्यांनी हा संसार बघितला होता. बापूंचा संसार दाखव, हे बापूंचा संसार आहे. काय किती गुरं आहेत? काय गुरं आहेत? 25 गुरं आहेत. हा, शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत. किती शेळ्या आहेत? शेळ्या थोड्याच आहेत, मेंढ्या आहेत जरा जास्त आहेत. होय का? हो, सगळं आहे आपलं. कोंबड्या, मेंढ्या, शेळ्या, कुत्री, मांजरं सगळं ठेवावं लागतंय. शेतकऱ्याला सगळंच लागतंय ना. तर हे होते दिलखुलास व्यक्तिमत्व विलास बापू वाघमोडे, ज्यांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न केला. आणि आणखी त्यांना 2-4 दिवस आहे आणखी वेळ. कशा पद्धतीने घडामोडी घडतायत, विलास बापूंना हा गट स्वीकारतोय का, कारण खूप वर्षापासून ह्या गटामध्ये ते कार्यरत आहेत, हे पाहण्यासाठी 9 तारखेची वाट पाहावं लागेल. मी तुर्तास इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, काटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.